रामकृष्ण हरी मंडळी. माझं नाव आहे संकेत मडवी आणि मी निघालोय आता वारीला, पंढरीच्या वारीला, विठ्ठलाला भेटायला. असे लाखो वारकरी जातात. माझी ही पहिलीच वारी आहे. मी आणि माझे काही सहकारी मित्र आहेत जे आता वाटेत भेटतीलच. तुमची पण ओळख करून देतो. खरं सांगाय तर माझी पहिली वारी आहे आणि हा पहिला ब्लॉग म्हणणार नाही मी काही ब्लॉगर नाही आहे, पण जे माझे अनुभव येतील, आमची दिनचर्या काय असेल, आम्ही कसे जाणार आहोत, काय करणार आहोत, हे फक्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक प्रयत्न. तर मंडळी, आता आम्ही निघालो आळंदीला. तिथे जरा तुम्ही बातम्यांमध्ये वगैरे बघितलं असेल की लाखो वारकरी माऊलीच्या दर्शनाला आले होते तिथे, पण पावसामुळे त्यांना आळंदीपर्यंत पोहोचता आलं नाहीये. ते त्यांच्या एका व्यवस्थित ठिकाणी थांबले आहेत. आज 8 जुलै आहे, माऊलीचा प्रस्थान सोहळा आहे. जशी माऊलींची तिथून वारी निघेल तसे वाटेत एक काही वारकरी, काही दिंड्या जॉईंट होत जातील. आम्ही प्रयत्न करू कुठून आम्हाला जॉईंट होता येत आहे आणि अनुभव घेऊ. खूप भव्य अनुभव असतात असं म्हणतात, पण तो प्रत्यक्ष जाणवल्यावरच कळतं की काय असतं ते. मागच्या वेळेस मी असं ऐकलंय की 18 लाखाहून अधिक वारकरी वारीत होते. म्हणजे काय असेल ना मंडळी, किती ती भक्ती भावना. तोच अनुभव घेण्यासाठी आम्ही चाललो. तर नक्कीच आमच्यासोबत जॉईंट व्हा. वारसा वारीचा हा उपक्रम घेऊन जात आहोत. नक्की बघा वारसा वारीचा. रामकृष्ण हरी मंडळी, मी पोहोचलोय आता कळंबोलीला. माझा मित्र येतोय एक 10-15 मिनिटात. म्हटलं त्याला थोडा वेळ आहे तर काय करावं, तर म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूयात जरा. आपण काय करत आहोत, कोणता उपक्रम करत आहोत जो तुम्हाला कुठे बघायला मिळेल. तर आम्ही वारसा वारीचा नावाचा एक उपक्रम केला आहे, जो तुम्हाला आमचाच एक मित्र आहे मयूर जगताप, जो आमच्या टीम मध्ये आपल्यासोबत वारीत असणार आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरच आम्ही सगळे ब्लॉग आणि सगळे व्हिडिओज वगैरे सगळे टाकणार आहोत. तर आमच्या ह्याचं नाव आहे वारसा वारीचा. ह्या उपक्रमात आम्ही वारीच्या खऱ्या शिलेदारांना भेटणार आहोत. खरे शिलेदार म्हणजेच आमचे वारकरी. तर वारसा वारीचाच नाव का, तर आज वारीला तुम्ही पाहत असाल की लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातली माणसं वारी करतात. 250 किलोमीटर चालतात. शतकानुशतकांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. आळंदीहून वारी निघते, जी पंढरपुरात विठुरायाला भेटते. मध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, बऱ्याच खूप चांगल्या गोष्टी. म्हणजे त्यांचे रिंगण असो, 3 रिंगण आपल्याला बघायला मिळतात. अनवाणी लोक जे चालतात, वारकरी चालतात, त्यांच्या भावना. म्हणजे 80 ते 85 वर्षांची माणसं सहज आळंदीहून पंढरपूर पर्यंत चालतात. हो, हे सहज शक्य नसतं. एक मनात जी भक्ती असते ना, ती त्यांना आपुलकीने घेऊन जाते. तोच अनुभव घ्यायचा आम्हाला, तोच अनुभव आम्हाला तुमच्याशी शेअर करायचा आहे. तर बघत राहा आमचा वारसा वारीचा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, भूषणचं आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारे आमचा मित्र भूषण पडवळ आलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, दारूच्या पार्टी साथ देणारे मित्र लय भेटतील, पण विठ्ठल नामामध्ये साथ देणारा मित्र नशिबानेच भेटतो. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आम्ही आता अशा प्रकारे पुण्यात आलेलो आहोत. आता पुण्याहून आम्ही आता पोहोचलोय पुण्यात.
येताना एक्सप्रेसवेला भयंकर पाऊस लागला होता. म्हटलं आता पुढे जाऊन काय होईल काहीच कळत नव्हतं. म्हटलं एवढा पाऊस राहील आपल्याला. ऑलरेडी काय खूप बातम्या येत होत्या की आळंदीच्या इथे खूप पाणी भरलं वगैरे, भाविकांना तिथे येण्यास मज्जाव टाकला आहे. अँड बरेच वारकरी आहेत तिथे थांबा असं आवाहन करण्यात आलं होतं. पण पुण्यात येऊन जरा पाऊस कमी झाल्यासारखा वाटतोय माऊलीच्या कृपेने. आता आपण चाललोय आळंदीकडे. लवकरच आम्ही पोहोचू, तिकडची स्थिती बघू काय आहे ते, आणि तुम्हाला अपडेट देऊ पुढच्या ह्याच्यात. आपल्या कंटिन्यू व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच. बघू काय होतंय ते. आळंदीच्या इथे गेल्यावर तुम्हाला पुन्हा जॉईन करतो. शतकानुशतकाची ही परंपरा संकटांना कधी न वाकली. रस्ते बंद झाले तरी वारीची वाट कधी न थांबली. रामकृष्ण हरी मंडळी, आताच आपल्याला काही रामकृष्ण हरी. माऊली कुठे? वारीला चाललात? किती वर्षापासून वारी करताय? 33 वर्ष झाले. किती? 33 वर्षापासून माऊली वारी करतायत. कसा वाटतो अनुभव तुमचा? छान वाटतंय. सगळं सुख समाधान सगळं या वारीमुळे तर मला सुख समाधान सगळं भेटतंय. इथून पंढरीपर्यंत पंढरीपर्यंत चालत, पाय दुखत नाहीत? चालत टोलत हसत खेळत बागडत जातो आम्ही. तुम्ही किती वर्षापासून वारी करता? हीच पहिलीच वारी आहे. अरे वा वा. कशाला बोलू, त्याच्या पहिली राहिली. तुमची पहिलीच आहे माझा. पहिली वारी आहे. 18वी वारी. 18वी वारी आहे. माऊलीची 18वी वारी आहे. मग आता इथून आळंदी म्हणजे ते मुक्काम सकाळी निघणार? हा, सकाळी निघणार आम्ही. चालेल. आज प्रस्थान झालं की सकाळी निघणार. तुम्ही कुठून आलात? आम्ही गुंजर घेऊन वसूर मधून दिंडी आहे. वसूर मधून? वसूर मधून दिंडी आहे. चालेल. खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पाऊस अडवेल वाटा किती, विश्वासाला अडवेल कोण. विठ्ठल नामी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयात पंढरीचं रान. मंडळी, आपण पोहोचलोय आता आळंदीमध्ये, पण इथले सगळे रस्ते बंद केलेले आहेत. आता जरा परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी. आता आपल्यासोबत आहे विठ्ठल गुलीवर. माऊली, तुम्ही किती दिवसापासून आहात इकडे? आम्ही इकडे 4 दिवसापासून आहोत माऊली. आमचा नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यामधील बिलोली तालुक्यामधले आहे आम्ही. 4 दिवस झालेले आहे तिथे आळंदीमध्ये येऊ. 4 दिवस म्हणजे जेव्हा मुसळधार पाऊस येत म्हणजे तुम्ही इथेच होता? हो, इथेच होत आहे. मुसळधार पाऊस चालू आहे 4 दिवसापासून आळंदीमध्ये. आणि जेव्हा पाणी वगैरे तुंबलेलं, तुमची राहण्याची व्यवस्था वगैरे? सर्व व्यवस्था आम्ही श्याम महाराज म्हणून यांच्या दिंडीमध्ये आलेलो आहोत. त्यांच्याकडे पूर्ण व्यवस्था आहे. आमची धर्मशाळेमध्ये त्यांनी आम्हाला ठेवली आहे. हा, त्याच्यामुळे आता आज प्रस्थान सोहळा आहे. सगळे बॅरिगेड्स लावलेत, रस्ते बंद केले आहेत, तर तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे काय, प्रशासनाचं कामच आहे ना. म्हणजे इंद्रायणी चाल जी होती पूर्णपणे भरली होती. पूल पण नव्हता. पूल पूर्ण बुजून गेला होता पाण्याने. आज ती पूर्णपणे रिकाम झालेली आहे.
मंडळी, मी आता जस्ट बघितलं आहे आपला संत ज्ञानेश्वरांचा पालखी रथ. हे बघा, ह्याच रथातून त्यांची पालखी निघणार आहे आळंदीहून. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराजवळ तर जाता नाही आलं, पण त्यांचा पालखी रथ बघून खूप भारी वाटलं. ही प्रचंड गर्दी झालेली आहे. रामकृष्ण हरी मंडळी, फायनली म्हणजे आज दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर माऊलींच्या पादुकांच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटलेलं आहे. आता आपली ही जी पालखी आहे, आता ती माऊलींच्या मामांच्या घरी जाणार. ती तिथे आज वास्तव्यास असेल आणि उद्यापासून वारीला सुरुवात होईल. खऱ्या वारीला सुरुवात होईल, जी वारी पंढरपूरला विठ्ठलाच्या दिशेने जाणार. तर रामकृष्ण मंडळी, आम्ही आमच्या ह्या मयूर जगताप युट्यूब चॅनलवर अजून काही वारीचे रंजक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आता सध्या मी तुमची रजा घेतो. रामकृष्ण हरी.